नमस्कार, वेलकम बॅक टू अवर चॅनल. मी वृषाली कदम तुम्हा सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये खूप 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 स्वागत करते. तर आम्ही चाललेलो आहोत बारामतीला. प्रमोशनल शूट्स आहेत, त्यासाठी म्हणलं चला लॉंग व्हिडिओ बनवून टाकूयात आज. तर बऱ्याच दिवसात आणि पहिल्यांदाच विकी एवढ्या लांब गाडी चालवतो फोर व्हीलर. बारामती म्हणजे निरत चालवली येते ना. फर्स्ट टाइमच आम्ही फोर व्हीलर घेऊन बारामतीत, म्हणजे 40 ते 50 किती किलोमीटर बारामती एवढं लांब चाललेलो आहोत. तर निघायला उशीर झाला, 1:30 वाजले जवळजवळ निघायला. आता एका तासात पोहोचेल, एक तास लागतो, 2:30-2:45 पर्यंत पोहोचेल. तर ते शूट चालू होणार तिथून पुढे. आणि घरी जायला किती वेळ लागतो डोंट नो. तर कुठले शूट आहेत, कसे करणार आहेत, ते सगळं तुमच्यासोबत आज मी शेअर करते. तुझे घेते आता मी संपलं काय. आम्ही माळेगावला पोहोचलो आणि हे आहे माळेगावचं SVPM कॉलेज, जिथे की मी BBAला फर्स्ट सेकंड थर्ड इयरला होते, मॅनेजमेंट कॉलेजला. आणि विकी SVPM कॉलेजच्या समोर विकीचं ITIचं कॉलेज होतं. आमचं लव्ह मॅरेज असल्यामुळे आमचं रिलेशन कॉलेजमध्ये स्टार्ट झालं होतं. आम्ही रोज इथं विकी चायनीज म्हणून आहे तिथे भेटायचो, रोज चायनीज खायचो. भरपूर दिवसातून इकडे आलो होतो, म्हणजे विकी तरी 5 ते 6 वर्षातून आता थांबला होता इथे. मी मध्ये आधी फ्रेंडसोबत आलते, एका कामानिमित्त सुद्धा आले होते, पण विकी 5 ते 6 वर्षातून आला होता. मग त्याला आठवण झाली म्हणून आम्ही थांबलो इथे. आणि म्हटलं चला आता आलोय तर गाडी वळवून विकीजमधलं चायनीज खाऊयात. आणि खूप एक्सायटेड होतं की तीच क्वालिटी आहे का, तसंच चायनीज लागतंय का म्हणून. पण ॲम्बियन्स तर सेम तसाच होता, काहीच बदल केला नव्हता हॉटेलमध्ये. खूप जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्यानंतर ना आम्ही मागवलं होतं शेजवान ट्रिपल राईस फुल आणि एक लॉलीपॉप मागवलं होतं. आणि सेम चव तशीच होती, फक्त की तेव्हा टाइमपास भरपूर भेटायचा. चायनीज खाऊन फुल झालं एकदम. आता आम्ही बारामतीला चाललोय. खूप उशीर झालाय, भरपूर प्रमोशन आहेत, ॲटलिस्ट 4 तरी प्रमोशन आहेत आणि 5वं फिक्स नाही आहे. बघूयात ते रेफ्रिजरेटरवाल्यांचं काय तर बघू. मग आता मला तर वाटतं घरी जायला एकदम रात्रच होणार आहे. सगळ्यांचे प्रमोशन करून जायचंय. तर लेट्स गो. चला आपण जाऊयात बारामतीला. आम्ही फर्स्ट तनिष्को कॉस्मेटिकवाल्यांचं प्रमोशन करणार होतो, जे की होतं इंदापूर चौकामध्ये. आणि आम्ही फोर व्हीलर आणल्यामुळे पार्किंगचा खूप मोठा इश्यू होता, म्हणजे कळतच नव्हतं कुठे लावावं. कुठेही लावलं ना RTOवाल्यांना उचलून नेले गाडी, तर खूप अवघड झालं असतं. कारण पहिल्यांदाच एकतर लांब आलो आहे असं फोर व्हीलरमध्ये, आणि त्यात असला घोळ झाल्यानंतर पुन्हा घरच्यांना काही गाडी दिलीच नसती. मग आम्ही स्वतःच तनिष्कावाल्यांना विचारलं की गाडी कुठे पार्क करू, तर त्यांना सांगितलं की पार्किंग आहे बॅक साईडला. आम्ही आता गाडी पार्क केली आहे. आम्ही फर्स्ट टाइमच बारामतीचं पार्किंग पाहिलेलं आहे आणि सगळं मोकळंच आहे पार्किंग. ही जाण्याचं आहे ना, येण्याचा जाण्याचा रोड. आणि आम्हाला आता सुप्रियाताई सुळे दिसल्या, आमच्या गाडीला क्रॉस झाल्या. आणि जास्त ट्रॅफिक असल्यामुळे खूप हळूहळू क्रॉस झाल्या येणार आहे. हां तिथेच आमचं आजचं प्रमोशन आहे कॉस्मेटिक, हेच केलं. आणि खरंच मी भरपूर दिवस झाला यांच्यासोबत कोलॅबरेशन प्रमोशनचे यांचे व्हिडिओ करत आहे. पूर्णपणे यांच्याकडे ओरिजिनल प्रोडक्ट असतात. मी स्वतः स्किन केअरचं काय घ्यायचं असेल तर इकडूनच घेते. फक्त की लास्ट टाइम जरा जमलं नाही मला इकडे यायला, किंवा मग घाई गडबडीत त्यासुद्धा आजारी होत्या, त्यामुळे त्यांनासुद्धा मला माझे प्रोडक्ट पाठवायला जमले नाहीत. त्यामुळे नायकावरून मागवले होते. नाहीतर खूप होलसेल दरात तिथं सगळे प्रोडक्ट मिळून जातात एकदम व्यवस्थित. तर यावेळेस त्यांना रेंटल ज्वेलरी त्यांना भरपूर सारी ठेवली होती, त्याचंच प्रमोशन करायचं होतं. त्याचं शूट झालं आणि मंगळसूत्र हे विकायला होते 900 ते 1000च्या दरम्यानच. तर आता आमचं तनिष्का कॉस्मेटिकमधलं शूट झालंय आणि आता आम्ही निघाले आहोत एका ठिकाणी. कुठे येते ते, कुठल्या कॉलेजच्या मागं, TC कॉलेजच्या मागं एका क्लासचं शूट आहे. एक मोकळा गाळा आहे त्याचं शूट आहे आणि एक मेडिकलचं शूट आहे. ते शूट केल्यानंतर आणि बारामती एवढी आता छान झाली आहे ना, म्हणजे पुण्याला सुद्धा मागं टाकेल एवढी छान बारामती झाली आहे. खूप छान वाटतं बारामतीत फिरायला, खरं सांगायचं म्हटलं तर. आणि आद्याला मी आणलं असतं ना, तर आद्याला हे सगळं बघून आद्यानं हमखास थांबवलं असतं. ते शेजारी ओपन जिम वगैरे झाली लहान मुलांसाठी खेळायला, म्हणजे खूप छान सुंदर झाली आहे बारामती. तुम्ही पण एकदा नक्कीच फेरफटका मारा, जर नसेल मारला बारामतीत तर.
खूप छान छान वेगवेगळे स्पॉट आणि वेगवेगळं काय काय रिनोव्हेशन झालेलं आहे. त्यानंतर ना आम्ही आलो ज्या ठिकाणी अजून एक प्रमोशन होतं त्या ठिकाणी. त्यानंतर दुसऱ्या ठिकाणी आले जिथे की प्रमोशन करायचं होतं. ते सर थोडेसे लेट येणार होते 5-10 मिनटं. मग गाडीत बसले. तर हे बघा काल का परवा मी शूटला गेले होते ॲज अ मॉडेल म्हणून. तिथं क्रम्पिंग करतात हेअरस्टाईलच्या वेळी, तर ते केलं होतं. त्यानंतर मला हेअर वॉश करायला अजिबात टाईम भेटला नाही. तसेच मी इकडे आलेले आहे आणि त्यामुळेच माझे हेअर एकदम स्ट्रेट राहिलेले आहेत. तर मी असा विचार करते की हेअरसाठी बुटॅक्स का बोटॅक्स बोलतात ती ट्रीटमेंट घ्यावी. आता हेअरच्या जेवढ्या ट्रीटमेंट आहेत ना त्या सगळ्या घेतल्यानंतर हेअर डॅमेज होतात. आणि पण सगळ्यात कमी हेअर डॅमेज बुटॅक्स का बोटॅक्स काय असेल त्या हे ट्रीटमेंटने होतात. म्हणून मी ते करायचं ठरवलेलं आहे. बघू कधी मुहूर्त लागतोय जेणेकरून माझे केस छान असे हेल्दी शायनी आणि स्ट्रेट दिसतील म्हणून मी करायचं ठरवलेलं आहे. म्हणजे स्ट्रेट केस आणि ट्रीटमेंट केल्यानंतर केस खूप मॅनेजेबल असतात. म्हणजे माझ्या प्रमोशनल शूटमधून माझा तर फायदा होतोच. मला पैसे मिळतात, मी ज्यांचं प्रमोशन करते, मार्केटिंग करते म्हणून. ज्यांचं मार्केटिंग होतं त्यांनाही खूप फायदा होतो. खूप त्यांची ॲडव्हर्टाईज होते आणि त्यातून त्यांना बराचसा फायदा होतो. आणि जे माझे हे बघतात, ॲडव्हर्टाईज बघतात, त्यांना जर त्याची खरंच गरज असेल तर त्यांचाही फायदा होतो. आणि आम्हाला इतका फायदा होतो लोकांना माझ्या ॲडव्हर्टाईजचा की ज्यांना ॲडव्हर्टाईज केलेत नाही एकदा ते पुन्हा आमच्याकडून करून घेतात. कारण त्याचा फायदा होतो त्यांना. आणि कारण म्हणजे माझे खूपच उपयुक्त ठरतं सगळ्यांना. मला असं वाटतं ओव्हरऑल सगळ्यांनाच उपयोग होतो माझ्या ॲडव्हर्टाईजचा. तर लवकर सगळं आवरले. 5:15 वाजले का 5:30 वाजले? 5:30 वाजले. म्हणलं आता आलोय बारामतीत तर सुभद्रा मॉलला जाऊयात. स्टुडिओमध्ये जरा कुठलं कलेक्शन नवीन आले का बघूयात, शॉपिंग करूयात आणि मग घरी जाऊयात. 4 व्हीलर आहे त्यामुळे एवढं काय वाटत नाही घरी जायला उशीर झाला तरी. आणि आत्याला मम्मी सांभाळायला आहे त्यामुळे तिचं पण काय टेन्शन नाही आहे मला. तर चला जाऊयात सुभद्रा मॉलला. काहीच आलो, झुडिओत गेलतो, हे असं माघारी आलो कारण नवीन काय नाहीच मिळेल तिथं. तर त्यानंतर ना KFCला आलो कारण KFCचं चिकन खायचं होतं विकीला. मला काही एवढी भूक नव्हती. मग विकीने त्याच्यापुरती ऑर्डर दिली. मला फक्त पेप्सी प्यायची होती. मग पेप्सी मागवली आणि विकीने बाकीचं सफाचट केलं आणि मग घरी आलो. वाजले 12. आम्ही बारामतीवरून घरी किती वाजता आलो? 8:15 वाजता आलो. आणि मला बाकीचं खूप शूट करायचं होतं KFC नंतरचं, पण माझा मोबाईल तिथे स्विच ऑफ झाला. तर मी ठरवलं होतं की अनहेल्दी खाणार नाही. विकी केळी खातं आणि मी पप्पांनी आद्यासाठी केक आणला होता. तो केक आता आद्या आणि मी खाणार आहे. तर आजचा दिवस असा गेला आमचा बारामतीचा शूटचा. म्हणजे मला नाही माहीत कितपत शूट झालं आहे. आता एडिटिंग करतानाच कळेल की किती मिनिटाचा शूट झालं आहे वगैरे. तर आजचा दिवस तरी असा गेला. मला तुम्हाला दाखवायचं होतं की मी कुठून DIY मधून काय घेतलं. फक्त काय घेतलं, एक डायरी घेतली आणि एक नाही कधी फूट मसाजर असतं तेच घेतलं, बाकी काहीच घेतलं नाही आहे. आणि रिलायन्समधून खायच्या गोष्टी घेतल्या, कुरकुरे आणि एक कॅडबरी घेतल्या. अजून काय घेतलं बरं, सुभद्रा मॉलमधून फक्त तेवढंच घेतलं. म्हणजे मला माझ्यासाठी फूट मसाजर दाखवायची काही गरज नसेल तुम्हाला, मी दाखवते काय काय घेतलं. तर बघा हा फूट मसाजर आद्याने आले लगेचच खोलला सुद्धा. तिला वाटलं की तिच्यासाठी मी काहीतरी आणलं आहे. आणि हे तिथं खूप क्यूट थिंग्स असतात, म्हणजे असं बरे म्हणजे बेल्ट वगैरे. पण मी यावेळेस काहीच घेतलं नाही. फूट मसाजर घेतला आहे आणि हे फेशियल रेझरसाठी हे वाले घेतले आहेत. आणि एक डायरी घेतली आहे, तर कुठे गेली मला माहीत नाही आहे. आणि घरात खूप पसारा पडला. ॲक्च्युली 2 दिवस झाले मी फलटणला होते. एक ॲज अ मॉडेल म्हणून सेमिनार होता, इयरब्रशचा, तिकडे गेलते. आणि त्यानंतर मी लगेच रात्री आले आणि रात्री आल्यानंतर पुन्हा पिंपऱ्याला गेलते आणि सकाळी आले आणि सकाळी येऊन लगेच बारामतीला गेले. त्यामुळे घरातलं काहीच आवरलं नाही आहे. बेडरूममध्ये, किचनमध्ये आणि सगळ्या घरामध्ये पसारा आहे. तर तो उद्या सकाळ मी आवरायला घेणार आहे. तर पुन्हा सकाळपासून मी कसं पसारा आवडते, काय काय पसारा आहे, तो पुन्हा एक ब्लॉग बनवेल. तर आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते. ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि माझे लॉंग व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतील का ते पण नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट मात्र नक्की करा कसा वाटला, किंवा काय इम्प्रूव्हमेंट हवी आहे किंवा काहीही कमेंट करा, चांगल्या कमेंट करा. तर बाय.